नमस्कार, आपण पाहत आहात एसपी इंडिया न्यूज। मी रजनी प्रतिनिधी। आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे। करायचं काय खाली मुंडीवर पाय आणि नितेश राणेचं करायचं काय खाली मुंडीवर पाय आणि नितेश राणेचं करायचं काय खाली मुंडीवर पाय अटक करा नितेश राणे। पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमतः नितेश राणेचा जाहीर निषेध करतो। भाजपचा जातीयवादी आमदार नितेश राणे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असाल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती। प्रहार जनशक्ती पक्षाचा नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे या नितेश राणेचं करायचं काय खाली मुंडीवर पाय। वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमतः नितेश राणेचा जाहीर निषेध करतो। कुठेतरी जातीय द्वेष निर्माण करणे, जातीय तेढ निर्माण करणे, कुठेतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे। काल अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत, माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, मला यांना विचारायचं आहे मग नारायण राणे आपले कोण आहेत। सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असेल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे। आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे, पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत। पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात यावं असं त्याचं वक्तव्य आहे। त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्यात यावं। गृहमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो, देवेंद्र फडणवीस साहेब, बीजेपीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळं मलिन होत आहे, आपण याच्या गांडीवर लाथ मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत। वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे, हेच पोलीस जर तुझ्या मागं पुढं नसले तर तू सोलापुरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही, हे त्यांना जाणीव करून द्या। आणि जेवणाच्या ताटावरनं त्यांच्या वडिलाला उचलल्यामुळं नितेश राणे पोलिसांच्या मागं लागलेत असं मला म्हणायचं आहे। पण लक्षात ठेव, पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या गांडीवर किंवा अंगावर पडत असतं, हे फक्त लक्षात ठेव। आज तू सत्तेच्या माझामुळं बोलत आहेत, उद्या सत्ता गेल्यानंतर 100% पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल, या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। आपण काय केलं? आम्ही डुक्कर जे आहे डुकराला आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने। भाजपचा जातीयवादी आमदार नितेश राणे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असाल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती। त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलीस आणि पोलिसांची पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केलं आहे। पोलीस जास्तीत जास्त काय करतील, घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे। पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून निषेध करतो। दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो, जर 5 मिनिटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला कुत्र्यासारखं बडवल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। तिसरी एक गोष्ट सांगतो, हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जातीमध्ये धर्मामध्ये विष पेलवण्याचे काम करत आहे। सोलापुरात सुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वाऱ्यावर सोडू नये। मी पोलिसांना विनंती करतो की पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे, उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। यापूर्वी नारायण राणे यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झाले। हे नितेश राणे असेल, निलेश राणे असेल, हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळोवाकडा बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे। आता ह्यांचा बाप किती आहे, कोण आहे, आम्हाला देणं घेणं नाही आहे, पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण व्हावं, पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे। या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी, या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आहे। येत्या लवकर आठवड्याभरात आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहरभरात मोठं आंदोलन उभं करणार आहे।